मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज, पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकी, वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, मेसेज करणारा भारतातला की बाहेरचा याचा तपास सुरू। राज्याच्या अर्थसंकल्पातील 43% निधीचाच वापर, राज्य अर्थसंकल्प 8 दिवसांवर आला असताना वास्तव समोर, निधी खर्च करण्यात यावर्षी महिला बालविकास विभाग अव्वल, सर्व विभागांचा एकत्रित निधी वापर केवळ 3,58,000 कोटी। मराठा योद्ध्यांचे दिल्लीत पुतळे उभारण्याची परवानगी द्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्राद्वारे गृहमंत्री अमित शहांकडे मागणी, सरहद संस्था स्वखर्चाने पुतळे उभारणार असल्याचा पत्रातून उल्लेख। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 मार्चला काँग्रेसची सद्भावना पदयात्रा, बीड जिल्ह्यात 51 किलोमीटरची ही पदयात्रा असणार, मसादूक गावातून पदयात्रेला सुरुवात होणार। अहिल्यानगर शहरातील ढवण वस्तीत भाजपा आमदार शिवाजी कर्डिल यांची लाडू तुला, गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले कर्डिल आजारातून सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर त्यांची ही तुला करण्यात आली। राज्यातील 17,500 मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी, त्यामुळे या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू। नालेसफाई करताना सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य, भूमिगत गटारातील गाळ पूर्णतः काढला की नाही हे पडताळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना घातली अट। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील बझरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परवानगीशिवाय बसवण्यावरून राडा। लातूरमध्ये 32 वर्षीय नराधमाकडून 8 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, नराधम औराद शहाजानी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। देशाची पहिली एअर अँब्युलन्स तयार, प्रत्येक जिल्ह्यात सुरू होणार सेवा, भारताने यासाठी 86 अब्ज रुपयांचा करार केला। बद्रीनाथ माना गावाजवळ हिमस्खलन, बीआरओ आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची माहिती, हिमस्खलनात गाडल्या गेलेल्या 57 पैकी 16 मजुरांची सुटका करण्यात यश। लडाखच्या कारगिल झांस्कर महामार्गावर हिमस्खलन, या मार्गावर काम करणारा टॉपलाईन स्नो क्लिअरन्स ऑपरेटर थोडक्यात बचावला। जम्मू काश्मीरच्या लाहोल आणि स्पितीमधील पीर पंजाल पर्वतरांगांच्या उंच भागात बर्फवृष्टी तर खालच्या भागात पाऊस। जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी, श्रीनगर लेह महामार्ग वाहतुकीसाठी बंद। शेअर बाजारात मोठी विक्री, सूचांक 1414 अंकांनी घसरून 73,198 वर, तर निफ्टी 420 अंकांनी घसरून 22,120 वर बंद। 5 वर्षांच्या संघर्षानंतर कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वादाला पूर्णविराम, वांद्रे दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर आणि कंगनानं हजर राहून वादावर सामंजस्यानं तोडगा काढला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।